रायगढ़ में हापुस आम में तमाम चुनौतियों के बावजूद अमेरिका तक अपनी पहचान बनाई है। डॉक्टर संदेश पाटिल के बाग में आम विदेश तक पहुंच रहे हैं, लेकिन दूसरी तरफ कोकन के बागीदार गंभीर संकट से जूझ रहे हैं। बदलते मौसम में बढ़ती गर्मी और कीटाणुओं के प्रकोपों के कारण इस साल उत्पादक घटकर केवल 15 से 20% रहने की आशंका है। वहीं बाजार में नकली आमों की भरमार से असली हापुस को उचित दाम नहीं मिल रहा है। माझी ही बाग आहे ही जांभूळपाडा गावात आहे। म्हणजे जांभूळपाडा हे अलिबागमध्ये येते आणि आपण कोकणामध्ये येतोय आणि या आपल्या हापूसच्या बागेला GI मानांकनसुद्धा मिळालेलं आहे। तर ही बाग साधारण 24 एकरची आहे आणि ही बाग मी साधारण 2000 सालापासून इंडिव्हिज्युअली मी करत आहे। त्याच्या अगोदर याच्यातल्या काही बागांमध्ये 89 साली आंब्याची लागवड केली होती आणि म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर 89 सालापासून ते अगदी गेल्या वर्षापर्यंतचे जशी आम्ही जागा आमची वाढलेली आहे तशी तशी झाडं लावत नेलेली आहेत। इथे साधारण 1250 झाडं आहेत। हापूसची आहेत, केशरची आहेत, राजापुरीची आहेत, तोतापुरीची आहेत, लंगडा बनारस असे थोडेफार इतर व्हरायटीची सुद्धा झाडं आहेत, पण मेनली आपल्याकडे हापूस आहे। आणि हापूस आंबा आता जसं तुम्ही म्हटलं जगप्रसिद्ध होय, निश्चितच तो जगप्रसिद्ध आहे आणि आजच आपल्या बागेतून US साठी म्हणजे अमेरिकेसाठी सुद्धा आंबा एक्सपोर्टसाठी जात आहे। आपण तो आजच संध्याकाळी वाशीला पाठवणार आहोत आणि मग तिथून तो पुढे प्रोसेस होऊन आंबा जाणार आहे। आपल्या इथे ही बाग जी आहे ती साधारण 24 एकरामध्ये आहे आणि 1250 झाडं आहेत। आता जर आपण विचार केला ह्या आंब्याच्या बागांचा विचार केला तर गेले काही वर्ष आंबा बागायतदारांचे किंवा शेतकऱ्यांचे हे चॅलेंजेस किंवा त्यांची आव्हानं खूप वाढत आहेत। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जे रोगराई किंवा किडी येत आहेत किंवा इन्सेक्ट्स येत आहेत, त्या इन्सेक्ट्सवर प्रभावी औषधं आपल्याकडे राहिलेली नाहीत। त्याच्यामुळं शेतकरी तसा हवालदिल झालेला आहे। यावर्षी जर आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये इतका सुंदर मोहर आला होता की त्या मोहरामध्ये असं वाटलं होतं की यावर्षी बंपर आंबा येईल, भरपूर आंबा येईल आणि सर्वसामान्याला अगदी सहज परवडेल असा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असेल। पण दुर्दैवाने तो मोहर सगळा वाया गेला आणि तो वाया गेल्यामुळं प्रॉब्लेम असं झाला की आंबा खूप कमी राहिलेला आहे आणि नंतर तो जो काही आंबा कमी राहिला होता त्याच्यात परत जो काही दुहेरी किंवा रिकरंट परत येणारा मोहर आला, त्याच्यामुळे आंब्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे। जर आपण आपल्या रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये 15 ते 20% उत्पादन आहे। संपूर्ण कोकणाचा विचार केला तर ते 20 ते 25%च उत्पादन आहे। आज मार्केटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कर्नाटकमधून बनावट आंबा येत आहे आणि तो हापूसमध्ये मिसळून विकला जात आहे। अन्यथा आपला जो अस्सल हापूस आहे तो अस्सल हापूस बाजारात फारसा नाही आहे आणि त्याच्यामुळे बाजारात दरसुद्धा चांगले आहेत। अस्सल हापूससाठी मागणीसुद्धा खूप आहे आणि खवय्ये लोक आमच्या बागेपर्यंत पोचत आहेत आणि ते खुद्द बागेतून, कारण बाजारात जो काही भेसळयुक्त आंबा मिळतोय त्याच्यापेक्षा अनेक खवय्ये बागायत आपल्या स्वतःच्या बागेत येऊन आंबे खरेदी करण्याला पसंती देतात आणि सुदैवाने यावर्षी आत्तापर्यंत चांगले दर मिळाले असल्यामुळं आम्हाला कुठेतरी आमचं काहीतरी भागेल असं वाटतंय। अन्यथा या गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांचे खर्च वाढलेले आहेत, त्या हिशोबाने उत्पादन मात्र मिळत नाही। धन्यवाद।